तर हा आहे आपला आजचा पहिला ब्लॉग. आजपासून आपण डेली ब्लॉग शूट करणार आणि अपलोड करणार. तर आता आपण जात आहोत शॉप मध्ये आपल्या. पण आजचा आहे शनिवार, तर आपण आज पहिला शॉप मध्ये न जाता आपण जाणार आहोत आज पहिला चारबट्टीला. तर आपण सध्या आहोत लाखांदूर मध्ये, तर चला मग चारबट्टीला. तर आता आपण आपल्या शॉपवर पोहोचलेलो आहोत, पण थोडी बारिश येत आहे, त्याच्यामुळे आपली प्लॅनिंग कॅन्सल होत आहे चारबट्टीला जायची. जसा बारिश कमी होऊन जाईल तसं आपण चारबट्टीला जाऊन आणि ही आहे आपली शॉप, तुम्ही बघू शकता. तर आता आपण आपल्या शॉपमध्ये आलो जाऊन. आता सध्या थोडी साफसफाई चालू आहे आपल्या शॉपची. थोडा कचरा वगैरे जमा झालेला, सगळे लाईट वगैरे ऑन करून टाकू. आणि आज आपल्याला बॅक कव्हरचे ऑर्डर आले आहेत, बॅक कव्हरचे ऑर्डर आले आहेत. आणि कालच आपण माऊस पॅचचे व्हिडिओ बनवला आणि आपल्याला माऊस पॅचचे ऑर्डर पण आलेले आहेत. तर आता आपण माऊस पॅचचे आणि बॅक कव्हरचे ऑर्डर कम्प्लीट करून घेऊ. माझ्या मतानं 2-4 बॅक कव्हरचे ऑर्डर आहेत आणि एक आपल्याला माऊस पॅचचे ऑर्डर आहे. हे 2-3 पण ऑर्डर आपण कम्प्लीट करून टाकू. आणि एक बॅक कव्हरचा ऑर्डर बाहेरून आला आहे, तो ऑर्डर पण बाहेर पाठवायचा आहे. आजचे तर आपले सगळे कव्हर बनवून झालेले आहेत. जे काही कव्हर होते ते सगळे आपण कव्हर आता पूर्ण रेडी करून टाकलेत. तर एक आपल्याला बॅक कव्हरचा ऑर्डर बाहेरून आला होता, तो पार्सल पण रेडी झाला. तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही बघू शकता. हा पार्सल रेडी झाला आहे. आता हा पार्सल मी ॲटोवाल्याकडे नेऊन देतो. मग हा पार्सल ज्यांच्याकडे ज्यांनी ऑर्डर केला त्या दादाकडे हा पार्सल पोहोचवून द्यायचा आहे. तर आता मी नेऊन देतो हा पार्सल. तो पार्सल आपला जेवण झाला. आता मी जातो आपल्या शॉपकडे. तर तुम्ही बघू शकता, हा आपला आहे लाखांदूर. तुम्ही बघू शकता. तर चला मग आपल्या शॉपकडे. आता आपली शॉप जवळच आहे टी वरून, आणि ते ऑटो जिकडे लागतात ते पण जवळच आहे. आता जातो मी आपल्या शॉपकडे. टी वरून थोडा पैदल पण जायला तरी वाजवत आपल्या शॉपकडून जाऊ शकते टी कडे. तुम्ही बघू शकता, हे आले आपली शॉप. हे आहे आपली शॉप, तुम्ही बघू शकता. आपण आणलो नवीन दुकानसाठी नवीन मंदिर, तुम्हाला दाखवतो. बघू शकते, हा आहे आपलं नवीन मंदिर. आणि याच्यामध्ये लाईट सुद्धा, तुम्हाला लाईट दाखवतो मी चालू करून. एक मिनिट, बघा कसं लाईट आहे, तर एक नंबर आहे. छान वाटतं, एक नंबर. बघू शकता, एक नंबर मंदिर आहे का नाही. हा मंदिर लावायचा आहे आपल्याला, इथे लावायचं आहे, बिलकुल काउंटर जेवढा आपल्या. मग छान वाटेल मंदिर. तुम्हाला मंदिर लावून दाखवतो, थांबा थोडा वेळ. बॅक कव्हर आणि बॅक कव्हर आणि किचन बनवता बनवता आपला पूर्ण दिवस निघून गेलेला आहे. आणि आपण एक न्यू प्रोडक्ट वर काम चालू करतो. तुम्ही बघू शकता, हा आहे आपला एक न्यू प्रोडक्ट. हा लवकरच आपल्या इन्व्हेंटरी मध्ये ऍड होणार आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हा प्रोडक्ट का असेल. जेव्हा हा प्रोडक्ट सांगेल कमेंट मध्ये का हा प्रोडक्ट हा असे आहे म्हणून, आणि त्याची कमेंट खरी निघेल, त्याला मी आपल्याकडून काहीतरी गिफ्ट देईन. तर सांगा बरं हा काय आहे. तर बघूया, एक बघून घ्या पूर्ण रीतीने तुम्ही याला. हा असा प्रोडक्ट आहे. सांगा मग तुम्ही कमेंट मध्ये की हा प्रोडक्ट काय आहे. तर आता आज आपण बनवला एक कस्टमाइज कप. तुम्हाला दाखवतो मी कस्टमाइज कप कसा आहे. तर तुम्ही बघू शकता, हा कस्टमाइज कप आहे. एक नंबर खतरनाक बेस्ट क्वालिटी मध्ये आपण आज कप बनवला. कसा वाटते कप? एक नंबर. तुम्हाला हा कप आवडला का? कमेंट मध्ये नक्की सांगाल. मला तर खूप आवडला कप, एक नंबर खतरनाक फिनिशिंग मध्ये आहे. आणि याची प्रिंट कधी निघत नाही, याची प्रिंट साल टिकते. आणि हा आहे आपला आजचा नवीन वाला मंदिर. तुम्ही बघू शकता सेटअप झाल्यावर मंदिर कसा वाटते. तर याला वरता पण लाईट आहे आणि ओमच्या मागे पण लाईट आहे, तुम्ही बघू शकता. हे एक नंबर मंदिर आहे. आणि कप कसा जमला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्याकडे एक फ्रेम आली आहे नवीन, तुम्ही बघू शकता. ही फ्रेम नवीन आली आहे, तुम्ही बघू शकता किती खतरनाक एक नंबर फ्रेम आहे. तर ह्या फ्रेम मध्ये आपण एक नवीन युनिक गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. 2-4 दिवस लागतील त्याला करायला, कारण की ते थोडीशी टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे, त्याच्यामुळे 2-4 दिवस लागतील. आणि 2-3 आपल्याला आता फोटो फ्रेमचे डिझाईन बनवायची आहे. पण ते डिझाईन आज तर होऊ शकणार नाही, त्याच्यामुळे आपण ते डिझाईन उद्याला बनवणार आहोत. आणि आज फिरोज तर आला नाहीये, म्हणून फिरोजचा अड्डा सुना आहे. तुम्ही बघू शकता, हा आहे आपला फिरोज भाऊचा अड्डा. फिरोज भाऊचे चष्मे. फिरोजची तब्येत खराब होती आज, म्हणून फिरोज आला नाहीये. आता उद्या लिहेल फिरोज, आणि फिरोजचा अड्डा मग चांगला एक नंबर खतरनाक वाटेल. तरी फिरोजच्या अड्ड्याहून आज गेले 3-4 चष्मे गेलेले आहेत फिरोजच्या अड्ड्यावरून. स्टार्टिंग आहे तेही सध्या.
स्टार्टिंग आहे तरी रोज 3-4 2-3 चष्मे असे जात राहतात. अजून सामने वाढेल हळूहळू करता करता.